तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा, तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा, सालस नेत्री पाझरणारी सृजनाची नित अमृतधारा. स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवूनी स्त्री शक्तीची साधना, स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवूनी स्त्री शक्तीची साधना, मांगल्याने घुमुद्या उठी स्त्री जन्माची गर्जना. आदिशक्ती तू या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी वृषाली विनायक. सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून सदिच्छा. असं म्हणतात बायका खूप बोलतात, पण बायका जेवढं बोलतात ना त्याहून त्या सहन करत असतात. बायका मनातल्या मनात रडतात, कुडतात, प्रसंगी मुसमुसतात, पण या सगळ्यातही त्या लढत असतात. आमची कवयित्री मैत्रीण प्रतिभा सराफ 2 ओळीत फार सुंदर सांगते, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लढणाऱ्या सगळ्या महिलांना मानाचा सलाम. आदिशक्ती तू या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. माझ्यासोबत सगळ्या कवयित्री मैत्रिणी इथे आहेत, छान लिहितात, व्यक्त होतात. आज त्यांच्या कविता आपण इथे ऐकणार आहोत. एक आतला स्वर जो प्रसंगी हळवा आहे तर प्रसंगी तो खंबीरपणे लढणारा आहे, व्यवस्थेला जाब विचारणारा आहे. या सगळ्याच मैत्रिणींच्या कविता आपण आता इथे ऐकूयात. सगळ्यात आधी रमा नाडगौडा इथे उपस्थित आहेत. रमाताई, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. रमा नाडगौडा या कथालेखिका आहेत. अनुवादाची त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि अभिनय क्षेत्रात त्या कार्यरत असतात. रमाताई, तुमच्या कविता आपण ऐकूयात. नमस्कार, मी रमा नाडगौडा सुचरिता या नावाने लिहिते. पहिली कविता आहे पक्षिणी. चिरहिरवी नभविरही पक्षिणी भिरभिरते, चिरहिरवी नभविरही पक्षिणी भिरभिरते, मन ओल्या पंखानी ऊन पिवळे वाळवते, मलमाली रुई कापूस घरट्यामध्ये अंथरते, मलमाली रुई कापूस घरट्यामध्ये अंथरते, कुसकार काला करून या पिल्लांना भरवते, मृदू मधुर स्वरगाणी चोचीने चिवचिवते, नजर जिगर झुल्यामध्ये बाळाला जोजवते, चिरहिरवी नभविरही आभाळा निरखते, जड जखड जीव वेडा पंखाना दुमडते. दुसरी कविता आहे आई. आई असली की घराला शिस्त असते, घरातल्या वस्तूंना तिचा धाक असतो. तिची नुसती नजर पडली तरी गप गुमान सगळे बेटे आपापल्या जागी जाऊन चिडी चूप बसतात. सदरे आपल्या हातांची घडी घालून तोंडावर बोट ठेवून घेतात, विजारी पाय एकावर एक दुमडून घेत ताठ बसतात. पेन, किल्ली, घड्याळ, मोबाईल आपली जागा सोडून हलत नाहीत. धूळ तर फार घाबरते वा तिला, आतच येत नाही. नसता आगाऊपणा करण्याची कुणाची हिंमत नसते. आई असली की घराला कशी शिस्त असते. आवडतं. भांडी, गाद्या, उशांना तिनं त्यांच्यावरून मायेनं हात फिरवलेलं. सकाळपासून चहा, स्वयंपाक, केरवारे, आवरावर, स्नान, पूजा हे सगळं तिने कितीदा गिरवलेलं. काय हवंय कुणाला या सोबत काय नको असतं याची यादी तिला तोंडपाठ असते. दिलेलं सगळं गुमान गिळलं नाही तर त्या महामायेशी गाठ असते. घराच्या अवकाशाची तिच्यावर भिस्त असते. आई असली की घराला हिटलरी शिस्त असते. नजरेच्या धाकावर आणि जिभेच्या धारेवर बिनबोभाट कारभार चालतो. हिशोब, देणीघेणी, फेडणी सगळा जमा खर्च मेंदूत नोंदवलेला असतो. घरदार कंटाळतं कधी कधी या सक्तीला की बाबाकडे अपील जातं. तो काय करतो बापडा यावर, आता तेही तिचं बाळच असतं. उलट बिलट बोललो तरी तसं काही वागण्याची मुभा नसते. आई नामक भयंकर बाईची तसलीच दुष्ट शिस्त असते. मन बंड करतं कधीतरी, काय म्हणून हिचीच मुजोरी, हा आम्हाला काय मत नाही, शिस्तीशिवाय दुसरी गत नाही. हे नरड्यात कोंबलेले संस्कार बिंस्कार ओकून टाकावेसे वाटतात. कळतं
पण वळत नाही आणि मुद्दाम चुका केल्या जातात. शिस्त, धाक, नियम, कायदे या पल्याड जी माई असते, अशा वेळी ती पोटी धरते, हसून मुखी साखर देते. जगातल्या सगळ्या गुन्ह्यांना तिच्याकडे माफी असते. म्हणून आई नावाच्या व्यक्तीची मनाला सुद्धा शिस्त असते. आईचं नसणं हाऊस आणि होम मधला फरक सांगतं. आई असली की जगण्याला शिस्त असते. धन्यवाद. अनेक भूमिकांमध्ये बाई वावरत असते, पण आई म्हटलं की तिचं अंतःकरण अगदीच मायेने प्रेमाने ओथंबलेलं असतं. खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रात आता महिला आपापली कर्तबगारी दाखवत आहेत आणि फार प्रभावीपणे त्या काम करत आहेत. अशीच एक कवयित्री मैत्रीण आपल्या सोबत आहे, जी व्यवसायाने शिक्षिका आहे, पण एक वेगळ्या ताकदीची कविता ती लिहित असते. अनेक सामाजिक साहित्यिक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग असतो. तिच्या कविता विद्यापीठात सुद्धा अभ्यासाला लावलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी तिच्या कविता अभ्यासलेल्या आहेत. खरं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही ती मैत्रीण खूप छान करते. मी कविता मोरवणकर या आजच्या काळातल्या एका महत्त्वाच्या कवयित्रीला तिची कविता वाचण्याची विनंती करते. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे खिडकी बाहेरील सावज. लहानपणी खिडकी बाहेर पडलेल्या बाहुलीला दिवसणारे कावळे पाहून मी धावले होते त्या दिशेने. लहानपणी खिडकी बाहेर पडलेल्या बाहुलीला दिवसणारे कावळे पाहून मी धावले होते त्या दिशेने. मी उचलून घट्ट कवटाळलं होतं तिला माझ्या बाहुपाशात. त्यावेळी टचकन पाणी आलं होतं डोळ्यातून. तिच्या कुरतडलेल्या देहावरून कितीतरी वेळ फिरत होते माझे इवलेसे हात. तेव्हापासून सावजावर झेपावलेल्या कावळ्यांचा कर्कश आवाज ऐकून मी धावायचे खिडकीजवळ. मी भिरकावून द्यायचे त्यांच्या दिशेने हातात असेल ते. कावळे पांगायचे चोहीकडे. असं घडायचं कित्येकदा आणि आजही घडत आहे माझ्या अवतीभोवती. फरक एवढाच की कावळ्यांच्या जागा घेऊ लागलीत माणसं आणि बाहुलीच्या जागी सावज होतोय एक जिवंत देह, माझ्यासारख्या एखादीचा. मला मात्र चाहूल लागत नाही त्याची. आताशा खिडकीबाहेरील विश्वही मावत नाही माझ्या नजरेच्या कक्षेत. माझे हातही जात नाहीत खिडकीबाहेर काही भिरकावण्यासाठी. कारण मी मोठी झाले तशी मोठी झालीच नाही खिडकी. मी मोठी झाले तशी मोठी झालीच नाही खिडकी. म्हणूनच मी ठरवलंय आता खिडकीच टाकायची काढून. मी मोकळी करायची वाट हातात असेल ते भिरकावण्यासाठी. म्हणूनच मी ठरवलंय आता खिडकीच टाकायची काढून मी मोकळी करायची वाट हातात असेल ते भिरकावण्यासाठी. निदान त्यामुळे तरी सुटका होईल एखाद्या निरपराध देहाची. मी तिच्यासोबत माझीही. दुसरी कविता मी आपल्यासमोर सादर करते. अगदी असाच पुरुष हवा आहे. खरं आहे सारेच पुरुष घेत नाही स्वतःला पुरुषत्वाच्या कातडीत चक्ख जकडून. खरं आहे सारेच पुरुष घेत नाही स्वतःला पुरुषत्वाच्या कातडीत जख्ख जकडून. पौरुषाची शाल पांघरून ते कुरवाळत बसत नाहीत बाईचं बाईपण. माणूसपणाच्या वर्गात बसतात तिच्या बरोबरीने. नि फडकवत ठेवतात समानतेचा ध्वज आसमंत व्यापणारा. ते भिरभिरवत नाहीत आपली नजर नखशिखांत बाईच्या देहावरून. बाई सुरक्षित असते अशा पुरुषांच्या सान्निध्यात. खरं सांगू मला तुझ्यातही अगदी असाच पुरुष हवा आहे. धन्यवाद. वा. खरंच कविता मोरवणकरच्या कवितेचा एक वेगळा सूर आपण इथे अनुभवला. असं म्हणतात की स्त्री पुरुष समानता ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे. माणूसपणाची हाक बाई जेव्हा आपल्या कवितेतून देते तेव्हा निश्चितपणे तो उच्चार एक वेगळा झालेला असतो. अशीच आपली आणखी एक कवयित्री मैत्रीण सोबत आहे मीनाक्षी पाटील, जी
लेखिका आहे, कवयित्री आहे, चित्रपट लेखन तिने केलेलं आहे, यासोबतच उत्तम चित्रकार आहे, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मीनाक्षी पाटील आपल्या सगळ्यांना परिचित आहे. फार गोड आवाजात ती सगळ्यांशी संवाद साधत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव या एका महत्त्वाच्या प्रशासकीय पदावरती कार्यरत आहे. प्रशासनातला सगळा कारभार सांभाळत असताना स्वतःतलं एक हळवेपण जपणं आणि एकीकडे कविता लिहित असताना स्त्री म्हणून पुन्हा माणूसपणाच्या दिशेने प्रवास करणं हे मीनाक्षी पाटील यांच्या कवितेतून अनेकदा अधोरेखित झालेलं आहे. मी मीनाक्षी तुम्हाला विनंती करते, तुम्ही तुमच्या कविता सादर कराव्या. नमस्कार. मुलीने सांगितलेली नवीन गोष्ट. रोज सांगते मुलीला गोष्टी झोपताना भरवताना. रोज सांगते मुलीला गोष्टी झोपताना भरवताना. डोळे करून लुकलुकते ती पण पाहत राहते मनातल्या मनात गोष्टीतल्या पात्रांना. कळत नाही तिला कोल्हा कायम लबाडच का. कळत नाही तिला कोल्हा कायम लबाडच का. सुसर नेहमी दुष्टच का. नावडती राणी चांगलीच का. वैतागून एक दिवस म्हणाली मला, मम्मा सांग नवी गोष्ट. वैतागून एक दिवस म्हणाली मला, मम्मा सांग नवी गोष्ट. एक होती राणी तिला होते 2 राजे. एक होती राणी तिला होते 2 राजे. एक होता आवडता आणि एक होता नावडता. किंवा एक होती राणी तिला नव्हता राजा. किंवा एक होता राजा त्याला नव्हती राणी. नाहीतर एक करना बदलूनच टाक सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटापर्यंत. बदलूनच टाक सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटापर्यंत. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे म्युझियम पाहायला गेलेली ती. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. जी परत आली ती नव्हतीच. सर्व वृत्तपत्रातून झळकतोय तिचा फोटो मिसिंग कॉलममध्ये. असशील तिथून निघून ये, तुला कुणी रागवणार नाही. आई बाबा नवरा मुलं खूप खूप वाट पाहत आहेत. शोधून देणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस वगैरे वगैरे. तिच्याच फोटोच्या वर दिसतोय एक श्रद्धांजलीचा फोटो. खाली वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा दुसरा फोटो. तिन्ही चेहरे सुहास्य करणारे, हळूहळू ब्लर होत जाणारे, सारखेच दिसणारे, आरशात पाहिल्यासारखे माझेच वाटणारे. मग वृत्तपत्रातले ते चेहरे माझेच की कुणाचे. कशी असेल ती म्युझियममध्ये शिरताना. काय विचार असतील तिच्या मनात. ती आनंदानं स्वेच्छेनं शिरली असेल तिथं की जस्ट टाइमपास करावा म्हणून. की शोधायची असतील तिला स्वतःची पाळमुळं. पाळमुळं नेमकी शोधायची कुठून. म्युझियममध्ये तर रामायण महाभारत इलियड ओडिसीविषयी काहीच नव्हतं. डायरेक्ट सुरुवात हडप्पा मोहेंजोदरोपासून. मग अगोदर बाईचं काय व्हायचं. म्हणजे तसं तर ईवच्या अगोदरही असलीच पाहिजे बाई, नाहीतर गोष्टच कशी सुरू झाली असते ॲडम आणि ईवची. आणि इथे तर मोहेंजोदरातली कमरेपासून तोडलेली कमरेवर हात ठेवलेली नर्तकीच उभी करून ठेवली यांनी. कमरेच्या खालची नर्तकी कशी असेल. सगळ्या बायकांसारखीच की अजून वेगळी. कशावरून ठरवलं असेल यांनी तिला नर्तकी. तिनं म्युझियम पूर्ण पाहिलं की अपूर्ण हे तिलाच माहीत असणार. तिनं म्युझियम पूर्ण पाहिलं की अपूर्ण हे तिलाच माहीत असणार. शेवटची दिसली म्हणे कुणाला पारिजातकाच्या झाडाखाली. फुलं ज्या फुटपाथवर पडत होती त्या ठिकाणी पारिजातकाचं झाड होतं. ते कुंपणाच्या आत होतं की कुंपणाच्या बाहेर हेच कुणाला माहिती नाही. पारिजातकाचा सडा मात्र फुटपाथवर. म्हणजे म्युझियम न पाहताच ती फुटपाथवरची फुलं वेचत होती की काय. झाड म्युझियमच्या अंगणात होतं की बाहेर, की झाडच होतं तिच्या मनातलं. क्या बात आहे. मनातल्या मनात झाड येतं बहरून. मनातल्या मनात झाड येतं बहरून. झुलत राहतं इंद्रधनुष्यावर ऊर्ध्व मूल मधशाखा बनून. झाडाजवळून वाहते पण नदी कुठेच न संपण्याच्या इराद्यानं. पानं फुलं सारे किलबिलेत असतात. समजत असते सगळ्यांना एकमेकांची भाषा. अन अचानक बदलते प्रेम.
भाषेचा वाढत जातो कोलाहल. समजत नाही तिला म्युझियमच्या तिकीट चेकरची भाषा. कळत नाही तिला स्वतःलाच पाहायला का लागतं तिकीट. कळत नाही तिला स्वतःलाच पाहायला का लागतं तिकीट. मनातल्या मनात बहरून आलेलं झाड अचानक जातं सुकून म्युझियमच्या अंगणात. पसरून जातो थंड येलो ऑकर सर्व अस्तित्वावर. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. जी परत आली ती नव्हतीच. ती नव्हतीच. धन्यवाद. सुंदर. आतापर्यंत आपल्याला खूप छान सूत्रसंचालन केलेलं आहे वृषालीने. मी वृषालीला विनंती करते की तिने तिच्या कविता सादर कराव्यात. वृषालीची ओळख म्हणजे ती उत्तम लेखिका आहे, उत्तम सूत्रसंचालक आहे, सामाजिक जाणीवेची सुंदर कविता लिहिणारी आणि अत्यंत विद्यार्थीप्रिय अशी शिक्षिका आहे. खूप वेगवेगळ्या स्तरांवर तिचं काम चाललेलं असतं. आपण आता भेटूया तिच्याच कवितेतून वृषालीला. मीनाक्षीताई, एका वयात आल्यानंतर आपण महिलांचे प्रश्न किंवा स्त्रियांना काहीतरी शारीरिक त्रास होत असतो असं म्हणत राहतो. पण मला नेहमी असं वाटतं की आता एक 40शी ओलांडल्यानंतर जे काही कुरबुरी आपण बायकांच्या ऐकतो, तर त्या सगळ्या काळात आई नेमकी कुठे असेल. तिनेही ते सगळे त्रास सहन केले असतीलच की, पण आपल्यापर्यंत ते आईचे त्रास कधीच पोहोचले नाहीत, किंबहुना तिने ते जाणवूच दिले नाहीत. घरातलं सगळंच कसं शांतपणे सुरू असायचं, सगळंच सुरळीत चालू असायचं, पण मग तिच्या मनातली घालमेल होती. तिचे शारीरिक बदल त्याही वयातले होते. मग ते नेमके कसे असतील हे एक टिपण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेत केलाय. कवितेचं शीर्षक आहे सरत्या वयात. उन्ह कलताना हुरहुर कालवत जावी तशी ती कणत राहते सरत्या वयाच्या सांजेत. ती निरखत राहते स्वतःला अंतस्थ. डोळ्यांखालच्या वर्तुळापासून सनातन पेशींपर्यंतचा तळ ती तपासून बघते. मावळता बहर न्याहाळताना तळहाताने अलगद मिटते ओटीपोट. मावळता बहर न्याहाळताना तळहाताने अलगद मिटते ओटीपोट. जणू गर्भच वितळून गेला असावा आतल्या आत. पायवाटेवर चालताना ती अनोळखी होत जाते. पायवाटेवर चालताना ती अनोळखी होत जाते. दिवे लागणीला कातर होत मिसळून जाते अंधाराच्या अनाम छायेत. भीतीचा हरेक कोपरा ती चाचपून बघते. भिंतीचा हरेक कोपरा ती चाचपून बघते. रात्री अपरात्री पुटपुटत जगण्याचा हिशोब मांडत कोरड्या होत जाणाऱ्या गर्भाशयाचा भार वागवताना तिच्यातली आई मुसमुसत राहते. तिच्यातली आई मुसमुसत राहते आतल्या आत. बोलत नाही वा सांगतही नाही काही. ती बोलत नाही वा सांगतही नाही काही. दिवसागणिक अबोल होत जातो तिचा काजळकाठ. तिच्यातला बदल टिपताना हलकीशी कळ माझ्याही काळजात येते. तिच्यातला बदल टिपताना हलकीशी कळ माझ्याही काळजात येते. आताशा माझ्या ओटीपोटात रुजत जाते तिची वेदना आयुष्यभराची. रुजत जाते वेदना आयुष्यभराची. आणखी एक कविता सादर करते. खरं तर स्त्री पुरुष समानतेची हाक असते आपली. मैत्रिणी फार सोबत करत असतात. कायम सुख दुःखात आपण सगळ्या मैत्रिणी जमलेलो आहोत. एरवी आपण छान कवितांच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या सुख दुःखाच्या प्रसंगांना आपण बोलत असतो एकमेकींशी. तसेच मित्रही आपल्या सोबत असतात आणि तेही असेच कायम पाठीवर हात ठेवून आपल्याला एक नवा उजेड दाखवत असतात. आपण सगळेच सोबती. खरं तर आज जागतिक महिला दिवस आणि या महिला दिनाच्या निमित्ताने जशा आपण आपल्या मैत्रिणींना सख्यांना सदिच्छा देतोय, तशाच आपल्या मित्रांना सोबत्यांना सुद्धा ह्या सदिच्छा देऊयात. अशीच एक कविता मित्रा या शीर्षकाची. पापण्यांच्या कडांमध्ये वेदना साठवण्याचं कसब तसं माहीत होतं मित्रा. पापण्यांच्या कडांमध्ये वेदना साठवण्याचं कसब तसं माहीत होतं मित्रा. पण तू भेटलास आणि कळू लागला वेदनेचा रंग, वेदनेचा गंध, वेदनेचा श्वास, वेदनेचा प्रवास. तू भेटलास आणि कळू लागला वेदनेचा रंग, वेदनेचा गंध, वेदनेचा श्वास, प्रवास. भुकेत जगणं कालवून उरलेला घास पुन्हा मातीत मिसळावा अंकुरण्यासाठी हेही तूच शिकवलंस. मित्रा, तू आयुष्याचा सातबारा मांडतोस. मित्रा, तू आयुष्याचा सातबारा मांडतोस तेव्हा माझाही भूतकाळ चरचरत जातो. संदर्भांच्या कोरडवाहू प्रदेशात गडद होत जातो काळोखाचा हरेक कोपरा. तेव्हा तुझ्या मायेचा मुठभर गारवा माझ्या जगण्याची प्रमेय आपसूक बदलू पाहतो. मित्रा,
मित्रा, तू गिरवतोस सन्मानाची बाराखडी, तू मिरवतोस सन्मानाची बाराखडी, गातोस मुक्तीची अंगाई, संघर्षाची सांगतोस कथा, अंधार लखलखून जावा तशी पेरतोस नवी भाषा. सुंदर. मित्रा, तुझ्या प्रतलावर कधी कुठलीच अर्थहीन रेषा उमटत नाही. तुझ्या प्रतलावर कधी कुठलीच अर्थहीन रेषा उमटत नाही, ना दिशाहीन मोसमांचे वारे वाहत. अनोळखी ऋतूंना बायकोटच करतोस तुझ्या आखीव रेखीव नकाशातून. मित्रा, तुझा स्वातंत्र्याचा अर्थ संकल्पना कोशात नॉट सुटेबलचं टॅगिंग घेऊन उभा असतो, तेव्हा तू मात्र पहाटेच्या वाऱ्यात उजेडाचा सुगंध शोधत असतोस. मित्रा, तू करतोस दुःखाचा उत्सव, तू करतोस दुःखाचा उत्सव, वेदनेचा महोत्सव. कदाचित म्हणूनच तुझ्या संगतीत ओलसर डोळ्यांच्या कडांतूनही वाटेवरचा प्रकाश आता लख्ख दिसू लागलाय. छान कवितांची मैफिल सुरू आहे. सगळ्या कवितेतून एकमेकींशी बोलतायत, संवाद साधतायत. अशीच आणखी एक आपली कवयित्री मैत्रीण इथे सोबत आहे, शशी डंबारे. खरं तर तिच्या कविता मधुराणी या आपल्या अभिनेत्री मैत्रिणीने घरोघरी पोहोचवल्या. कवितेचं पान या कार्यक्रमातून आपण नेहमी तिच्या कविता ऐकत आलेलो आहोत. शशीताई छान ललित लेखन करते, कविता लिहिते. ती सुद्धा प्रशासनात एका चांगल्या पदावर कार्यरत आहे. मला गंमत अशी वाटते की कोणी अभिनय करतंय, कोणी प्रशासनात आहे, कोणी शिक्षक आहे, जो तो आपापल्या भूमिकांमध्ये छान काम करत आहे, पण तरी सुद्धा कवितेचा एक हळवा धागा या सगळ्यांना जोडून आहे. आणि म्हणूनच जेव्हा केव्हा अशा मैफिली जमतात तेव्हा आतली सुखदुःख म्हणा किंवा ते हळवे कोपरे जे पण छान बंदिस्त करून ठेवलेले असतात ते मैत्रिणींच्या समोर आपण उघडे करत असतो. शशीताई, तुझी कविता ऐकूया. कवितेला शीर्षक नाही आणि ते का नाही ते या कवितेवरूनच कळेल, कारण एका शीर्षकात बसेल अशी ही कविता नाही. 4 पेरू मनीला, 4 पेरू मनीला, 2 पेरू बनीला, तर शिल्लक उरले किती. 4 पेरू मनीला, 2 पेरू बनीला, तर शिल्लक उरले किती. बाईंनी शाळेत शिकवली जेव्हा बेरीज आणि वजाबाकी, तेव्हा मला छंद लागला वस्तीतल्या मुली मोजण्याचा. तेव्हा मला छंद लागला वस्तीतल्या मुली मोजण्याचा. 2 रेघा यमीच्या, 2 रेघा शमीच्या, ओट्यावर बसून गणिताच्या वहीत मी ओढत बसायचे रेषा. घरासमोरची छाया पळून गेली वस्ती बाहेरच्या वसंतासोबत, पण कोपऱ्यावरच्या अनिल सोबत लग्न करून कुणी वासंती आली. घरासमोरची छाया पळून गेली वस्ती बाहेरच्या वसंतासोबत, पण कोपऱ्यावरच्या अनिलशी लग्न करून कोणी वासंती आली. वहीत आणि वस्तीत मुलींची संख्या होऊन जायची टॅली. काही वेळा मात्र गडबड व्हायची, बेरीज वजाबाकी चुकतच जायची. बेरीज वजाबाकी चुकतच जायची. मनी बनी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कमी जास्त पेरूच्या फोडी, यासोबत वस्तीत होती काही न उकलणारी कोडी. जसं की नदीवर रोज कपडे धुणारी मायावहिनी, त्या दिवशी पाय घसरून वाहून कशी गेली. किंवा अर्ध्या रात्री स्टोव नेमका कुणासाठी पेटवत होती शांताताई. किंवा पुष्पाताईने विहिरीत उडी घेताना आई बाबांना विचारलं का नाही. किंवा कुंदाताईची ओढणी अडकलीच कशी पंख्याला, पंखा पुसताना तिने तिच्या 2 चिमण्यांचा विचार का केला नाही. सुटायचे नाहीत तरी टिपून ठेवायचे हे सारे प्रश्न मी गणिताच्या वहीत. सुटायचे नाही तरी टिपून ठेवायचे हे सारे प्रश्न मी गणिताच्या वहीत. आणि एके दिवशी मीच झाले वजा वस्तीतून माझ्या वही सहित.
वस्ती मग होतच गेली धुसर धुसर, वस्ती मग होतच गेली धुसर धुसर, शहर विस्तारत गेलं मनात. जुन्या गणितांचा विसर पडला जगण्याच्या नव्या अध्यायात. महत्वाचं म्हणजे सुखावून गेल्या मला, महत्वाचं म्हणजे सुखावून गेल्या मला, आत्मविश्वासाने, स्वजाणीवेने, स्वयंप्रेरणेने बहरलेल्या आजूबाजूच्या मुली. महत्वाचं म्हणजे सुखावून गेल्या मला, आत्मविश्वासाने, स्वयंप्रेरणेने बहरलेल्या आजूबाजूच्या मुली. सुकत गेल्या हळूहळू मनाच्या झाडाला बिलगून बसलेल्या जुन्या वस्तीतल्या कृष्णवेली. बेरीज वजाबाकीच्या गणितीय प्रांतातून हळूहळू मी होतच गेले दूर. बेरीज वजाबाकीच्या गणितीय प्रांतातूनही हळूहळू मी होतच गेले दूर. रेघांचा हात सोडून कळलंच नाही कधी नि कसा जुळला माझा शब्दांशी सूर. शब्द देत गेले मोठा आधार, शब्द देत गेले मोठा आधार, सांभाळून नेला बराच मोठा पैल. अनेक जन्मांचे काच बुजले, अनेक वेढे झाले सैल. तरी एखाद दिवशी विस्मरणात गेलेली, तरी एखाद दिवशी एखाद वेळी विस्मरणात गेलेली कुठलीशी रेघ स्मरणाच्या आकाशात विजेसारखी चमकते. विस्मरणात गेलेली कुठलीशी रेघ स्मरणाच्या आकाशात विजेसारखी चमकते. एखादी यमी, एखादी नमी, मेंदू मनात लख उमटते. वहीचं दार खटखटते. पानं सुटलेल्या विरून गेलेल्या जुन्या वहीतल्या जुन्या रेघेवर, पानं सुटलेल्या विरून गेलेल्या जुन्या वहीतल्या जुन्याशा रेघेवर हळुवारपणे माझं बोट फिरते. एखादी कविता जन्माला येते, एखादी कविता जन्माला येते. माझी दुसरी कविता आहे लेडीज स्पेशल. नोकरी करते, लोकलनी प्रवास करते, म्हणून ही 7:35ची लेडीज स्पेशल. 7:35 मिळावी म्हणून 5:35ला उठणाऱ्या बायका. 7:35 मिळावी म्हणून 5:35ला उठणाऱ्या बायका. योगा, वॉक, आरामाची स्वप्न वर्षानुवर्ष डोळ्यात राखत. योगा, वॉक, आरामाची स्वप्न वर्षानुवर्ष डोळ्यात राखत. निर्दयी अलार्मचा कान पिळून ताडकन काटकोनात उठत. आज पुन्हा उशीरच झाला, आज पुन्हा उशीरच झाला असं स्वतःला दोष देत स्वयंपाक पाणी झपझप आवरतात. तयार होतात, सुसाट पळतात, हा प्लॅटफॉर्म तो प्लॅटफॉर्म चढतात उतरतात. 7:35 शिताफीने गाठणाऱ्या बायका. तयार होतात, सुसाट पळतात, हा प्लॅटफॉर्म तो प्लॅटफॉर्म चढतात उतरतात. 7:35 शिताफीने गाठणाऱ्या बायका. 7:35 मिळावी म्हणून 5:35ला उठणाऱ्या बायका. गर्दी असतेच पण मैत्रिणी असतात. गर्दी असतेच पण मैत्रिणी असतात. काही बसतात, काही उभ्या राहतात. 3 सीटच्या बेंचवर 4थी सीट तयार करतात. 3 सीटच्या बेंचवर 4थी सीट तयार करतात. झोपच झाली नाही ग आज, एकमेकींच्या कानात वर्षानुवर्ष कुजबुजतात. झोपच झाली नाही आज, एकमेकींच्या कानात वर्षानुवर्ष कुजबुजतात. जप, पोथी, मोबाईल, पुस्तक सवयीने डोकं कशात तरी खुपसतात. गुड मॉर्निंग, गुड डे, वाढदिवस, ॲनिव्हर्सऱ्या, गोडधोड, फुलं बिलं देतात घेतात, उत्साही राहतात. आनंदी आहोत हे वारंवार स्वतःला समजवणाऱ्या बायका. आनंदी आहोत हे वारंवार स्वतःला समजवणाऱ्या बायका. 7:35 मिळावी म्हणून 5:35ला उठणाऱ्या बायका. कुठल्या तरी स्टेशनवर गर्दी जरा सुटी होते, कुठल्या तरी स्टेशनवर गर्दी जरा सुटी होते, तेव्हा कुठे घुसमटलेला पहिला मोकळा श्वास घेतात. आईच्या कुशीत शिरावं तसं जोजवणाऱ्या डब्याच्या कुशीत शिरतात. खरं तर तो एक छोटासा काळाचा तुकडा, खरं तर तो एक
छोटासा काळाचा तुकडा पण बिनघोर बिनधस्त झोपूनही घेतात. एकमेकींच्या खांद्यावर घुसळत डोकं, एकमेकीच्या अंगावर टाकून भार, आपापलं स्टेशन येईपर्यंत राहिलेली स्वप्नही बघून घेतात. छोटीशी नॅप, ती छोटीशी स्नॅप इतकुशीच पण प्रसन्न करते. धावत्या स्वप्नांना आदल्या स्टेशनवर अचूक ब्रेक देते. चला उद्या भेटू म्हणत प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत. चला उद्या भेटू म्हणत प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत प्लॅटफॉर्मवर उतरतात. काळाचा तो छोटासा टप्पा सोन्याचा करून टाकतात. काळाचा तो छोटासा टप्पा सोन्याचा करून टाकणाऱ्या बायका 7:35 मिळावी म्हणून 5:35ला उठणाऱ्या बायका, 7:35 मिळावी म्हणून 5:35ला उठणाऱ्या बायका. थँक्यू. खरं तर सगळ्यांचाच हा अनुभव आहे. सगळ्याच नोकरी करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपापलं काम करत असताना हा अनुभव आपण घेत असतो. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्याच कवयित्रींच्या कवितेमधला वेगळा सूर, वेगळा रंग आपण इथे अनुभवला. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून सदिच्छा देते आणि आदिशक्ती तू या कार्यक्रमात इथेच पूर्णविराम घेते. धन्यवाद. धन्यवाद.